नाव दिलीप नामदेव करे, राहणार मेसनखेडे बुद्रुक, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। मी एक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये क्लार्क पदावर नोकरी करतोय। तर मला 2011-12 पासून शुगरचा खूप त्रास होता आणि कामाची खूप धावपळ असल्यामुळं तर शुगर माझी खूप वाढत होती। गोळ्या घेऊन सुद्धा शुगर कमी होत नव्हती। गोळ्या घेऊन सुद्धा माझी शुगर जेवणाच्या आधी 200 ते 250 असायची आणि जेवण झाल्यानंतर 500 ते 550 600 असायचे। तर माझं या शुगरमुळं शरीराचं खूप नुकसान झालं आणि माझ्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत। तर दोन्ही किडन्या फेल झाल्यानंतर मला 2023-24 पासून खूप मोठा त्रास व्हायला लागला। जेवण जात नव्हतं, पायांना मोठमोठे फोड यायचे आणि आता सुद्धा मागच्या महिन्यात माझ्या पायाला मोठे मोठे फोड आलते। पाहून घ्या तुम्ही, मोठे मोठे फोड आलते, असं पाणी गळायचं। पण माझी एक भाची इथं आली, तिने मला सांगितलं की तुम्ही मलकापूरला जा आणि मी दवाखान्यामध्ये गेलो तर डॉक्टरने सांगितलं तुम्हाला 20 लाख रुपये लागतील। तुम्ही जर बहिणीची किडनी आणली तर तुम्हाला 20 लाख रुपये आणतील, भावाची आली तर 20 लाख लागतील आणि तुमच्या भावाची बहिणीची किडनी सर तुम्हाला 1 कोटी रुपये लागतील। तर माझी तेवढी काही परिस्थिती नसल्यामुळं मी इथं मलकापूरला 13 मेला आलो। बाबांचा आशीर्वाद घेतला। मला बोलता सुद्धा येत नव्हतं, मी नुसतं रडायचो। पण आज माझा नवीनच अनुभव आहे, फक्त 27 दिवसाचा माझा अनुभव आहे। मी नंतर डॉक्टरकडे गेलो तर मला डॉक्टरने नॉर्मल सांगितलं आणि माझं डायलिसिस सुद्धा नॉर्मल सांगितलं। टाळ्याच्या गजरामध्ये माझं कुटुंब सर्व बाप्पांच्या भेटीसाठी आम्ही आलेलो आहे। आमचं 10 लोकांचं कुटुंब आहे आमचं। आम्ही सर्व आलेलो आहे तिथं बाबांच्या दर्शनात। टाळ्याच्या गजरामध्ये इतका मोठा माझा आजार होता तर मी सुद्धा आत्महत्या करायचा प्रयत्न करू शकतो। ही माझ्या नावावर 32 एकर जमीनची ती सुद्धा देऊन टाकावं कोणाला, पण जगू नये असा माझा अंदाज होता। तर आम्ही